हॅलो एव्हरीवन. सर्वांना आवाज येतोय का व्यवस्थित? आवाज येतोय माझा सर्वांना? प्लीज कमेंटमध्ये सांगा. हॅलो हॅलो विशाल, हॅलो प्रशांत, येतोय ना? ओके ओके, थँक्यू. सरांना पुन्हा आपण घेऊया लाईव्हवर. तुमचं पुनश्च एकदा मी नाशिक विकास पेजवर स्वागत करते. कसे आहात सगळे? थोडं टेक्निकल इश्यू आहे, त्याबद्दल सॉरी. सरांना इन्व्हाइट करूया आपण. सर सर आलेले नाहीत वाटतं अजून आपल्या पेजवर. हॅलो, आले आहेत सर. येस. हॅलो, फायनली. हॅलो सर. येस, चला जय गजानन, आपण सुरुवात करूया. येस. पण ऑलरेडी बराच वेळ लोक वाट बघतायत. हो. तर सर मी तुम्हाला आता डायरेक्ट मेन मुद्द्यावरच येते. आपण डायरेक्ट सुरूच करूया. येस. तर आता या सद्यस्थितीमध्ये कोरोनाचं थैमान आहे आणि शूटिंग तर सध्या बंद आहे, पण याआधी शूटिंग चालू होती. त्या दरम्यान तुम्ही कशा प्रिकॉशन्स घेतल्या, काय काळजी घेतली आणि त्याही दरम्यान शूटिंग कसं सक्सेस केलं किंवा शूटिंग कसं चालू होतं? गेल्या जून महिन्याच्या 30 तारखेला आम्हाला माननीय मुख्यमंत्री श्री उद्धवजी ठाकरे यांनी आमच्या शिष्टमंडळाशी चर्चा करून आम्हाला काही रूल्स आणि रेग्युलेशन सांगून त्या पद्धतीनेच शूटिंग काटेकोर पद्धतीने तुम्हाला पार पाडावं लागेल असं निक्षून सांगितलं. आणि थँक्स टू आपले सीएम, आमचं शूटिंग त्यावेळेला अत्यंत खरंच खूप सगळ्या नियमांचं कडक पालन करून आम्ही सुरू केलं. म्हणजे आम्ही स्टुडिओमध्ये गेलो की पहिल्यांदा एक सॅनिटायझरची आंघोळ व्हायची आम्हाला स्प्रिंकलरच्या थ्रू. मग वर गेल्यानंतर पुन्हा हात आणि हे सगळं त्याच्यावर सॅनिटाईज केलं जायचं. आणि मग ऑक्सिजन मीटरनी आमचा ऑक्सिजन चेक केला जायचा, शरीरातला टेम्परेचर चेक केलं जायचं. हे सगळं मास्क लावून आणि फेस शिल्ड वापरून आम्ही करत होतो. फक्त त्याच्यामध्ये कसं होतं की अख्खं युनिट जे आमचं साधारणपणे नॉर्मली
70-80 लोकांचं असतं, ते त्यावेळेला आपल्या माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि सरकारच्या नियमानुसार आम्हाला 30-32 वरती आणायला लागलं होतं. त्यामुळे खूप लोकांना त्यावेळेला घरी बसावं लागलं. आर्टिस्ट म्हणून असं होतं की मेकअप आर्टिस्ट हा पहिल्यांदा सगळ्यात जवळ येतो आणि तुम्हाला मेकअप करतो, मग तुमचा माईक अटेंडंट असतो, तो येऊन माईक लावतो. तर हे सगळं त्यावेळेला, आता मला मेकअप करता येत नव्हता कारण कधी गरजच पडली नव्हती, पण मग पहिले 2-3 दिवस मेकअप आर्टिस्ट पीपीई किट घालून आणि मी समोर मास्क काढून फक्त एक हे करून फेस शिल्ड असं थोडंसं लांब हे करून मेकअप करायला शिकलो आम्ही. आणि आम्ही सगळेजण स्वतः मेकअप करून, स्वतःचा माईक स्वतः लावून, म्हणजे जितकं आपण शक्य होईल तेवढं सोशल डिस्टन्सिंग पाळून. आता आमच्या व्यवसायामध्ये एक गोष्ट अशी आहे की आर्टिस्ट ज्या वेळेला ऍक्च्युअल कॅमेरा समोर असतो त्यावेळेला त्याला फेस शिल्ड किंवा मास्क लावून काम करणं शक्य नाही. त्यामुळे मग आम्ही खूप रिस्क घेऊन काम करत होतो. लोकांना कदाचित त्याची कल्पना येणार नाही, पण त्यावेळेला जसं आपण थाळ्या वाजवून आणि दिवे लावून मेडिकल रिलेटेड जे कोणी आपल्याला एक सपोर्ट सिस्टीम होती, डॉक्टर्स, नर्सेस, वॉर्ड बॉईज, अँब्युलन्सेसचे चालक, पोलीस होते, सफाई कर्मचारी होते, या सगळ्यांबरोबर 30 जून नंतर आम्ही आर्टिस्ट तेवढीच रिस्क घेऊन लोकांचं मनोरंजन करणं हा आमचा धर्म आहे. आणि लोक कंटाळली होती घरात बसून बसून, त्यांना काहीतरी वेगळं हवं होतं आणि तेच आमचे जुने एपिसोड सगळ्यांना पाहावे लागत होते. सो आम्ही त्या पद्धतीने काम करायला सुरुवात केली. महाराजांचं नाव घेतलं सगळ्यांनी आणि कामाला सुरुवात झाली ती आत्तापर्यंत. म्हणजे 30 जून 2020 ला जे आम्ही शूटिंग सुरू केलं, लोकांनी खूप भरभरून प्रतिसाद दिला त्याला. ते आत्ता म्हणजे साधारणपणे परवा 10-11 तारखेला सरकारने पुन्हा जो शनिवार रविवारच्या व्यतिरिक्त सोमवार ते शुक्रवार लॉकडाऊन घोषित केला आणि तो कडकरित्या पाळणं गरजेचंही होतं माझ्या मते. सो आता कसं आहे, याच्यामध्ये खूप मतमतांतर असू शकतात, पण शेवटी आपल्याला सरकारचा अध्यादेश नियम पाळणं गरजेचं आहे आणि तो आपल्याच भल्यासाठी आहे, पर्यायाने समाजासाठी आणि त्यानंतर देशासाठी सुद्धा. सो सध्या शूटिंग थांबलाय, पण जेव्हा केव्हा सुरू होईल तेव्हा पुन्हा एकदा मला असंच वाटतंय की ज्या पद्धतीने आम्ही 30 जून 2020 ला शूटिंग सुरू केलं तशाच पद्धतीने ते सुरू करावं लागेल. प्रत्येकाला स्वतःची काळजी, स्वतःची जबाबदारी घेऊन दुसऱ्यांना आपल्यामुळे त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. बरोबर. आणि तुम्ही जेव्हा इतक्या काळानंतर स्टेजवर गेलात किंवा शूटिंगसाठी गेलात, तर तेव्हा तुमचा फील कसा होता? म्हणजे तो एक प्रकारचा आनंद होता की तुम्ही आता शूटिंगला जाणार, तर तो फील कसा होता? आता नाट्यचित्र आणि सिरियल क्षेत्रातला असल्यामुळे जर मेलोड्रामाटिक उत्तर द्यायचं असेल तर मी म्हणेन की युद्धावर, सीमेवर गेल्यासारखं वाटत होतं. पण नाही, तसं काही इतकं हे नव्हतं. आम्हाला माहिती होतं की आमचे प्रोड्युसर्स, आमचे चॅनलचे सगळे लोक, आणि म्हणजे चॅनल ऑब्व्हियसली ज्या चॅनलसाठी जे जे कलाकार काम करत होते, जे जे टेक्निशियन्स किंवा डेली वेजेसची लोक काम करत होती, आम्हाला सगळ्यांना खात्री होती की तिथे सगळ्यांची अत्यंत मनापासून पूर्ण काळजी घेण्यात येणार आहे. सो आपल्याला जाऊन आपलं काम बिनबोभाट करायचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं कसं असतं मोहिनी, की कितीही आपल्या मनावरती दडपण असलं तरी नट म्हणून कॅमेरा समोर उभं राहून एखादं कॅरेक्टर, जर आता मी ललित इनामदार करतोय किंवा श्रीमंता घरची सून मधला शेखर कर्णिक करतोय, तर तो त्यावेळेला शूटिंग करत नसतो ना, तो त्यावेळेला रिअल लाईफ मध्ये जसा असेल तसा असतो, जसं आत्ता आपण एकमेकांशी बोलतोय. तर त्यामुळे आम्हाला ती सगळं दडपण, जर मनात भीती असेल तर ती कुठेतरी मनाच्या कोपऱ्यात दाबून ठेवून काम करावं लागत होतं आणि आम्ही ते करण्यात आनंदही मानत होतो. बरोबर. तर मला पुढचा प्रश्न असा विचारावासा वाटतो की जे न्यू यंगस्टर आहेत, ज्यांना ऍक्टिंग क्षेत्रामध्ये करिअर करायचं आहे, तर मला तुझा शब्दप्रयोग खूप आवडला. सॉरी, न्यू यंगस्टर म्हणजे आम्ही कसे ओल्ड यंगस्टर्स आहोत, तसे तुम्ही सगळे न्यू यंगस्टर्स. म्हणजे जे नवीन कलाकार आहेत, ज्यांना फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करायचं आहे, ऍक्टिंग करायची आहे, अशा ऍक्टर्सने कोणत्या गोष्टींवर भर द्यायला पाहिजे किंवा त्यांनी कोणत्या गोष्टींचा अभ्यास करायला हवा?
सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ठरवायला हवं की मला हे का करायचं. आता तू इतकी अप्रतिम संबळ वाजवतेस, कधीतरी एका वयाच्या टप्प्यावरती तुला असं वाटलं असेल की मला हे वाद्य आवडतंय, आता मी हे शिकते. आणि मग मुळात कसं आहे, ती संबळ अंगावर कशी बांधायची ती जर नीट बांधली गेली नाही तर तू वाजवणार कसं. ती जर सारखी कमरेखाली ओघळत राहिली तर तू वाजवणार कसं, कारण तुला उभं राहून वाजवायचंय. बरोबर आहे. ज्यावेळेला गोंधळ होतो किंवा गोंधळ आपल्याकडे एक रिच्युअल आहे, एक आपला संस्कार आहे, तर तिथे ती संबळ खूप जास्त प्रमाणात वापरली जाते. तर ती जर तुला नीट बांधताच नाही आली तर तिथे तुझा काय फजिती होऊ शकते. मग त्या काठ्या तुला नीट धरता यायला लागतात, मग ती संबळ नीट चढवावी लागते, सुरात लावावी लागते. हे जसं एखाद्या वाद्यासाठी करायला लागतं, तसंच नट म्हणून, टेक्निशियन म्हणून उभं राहताना आपल्याला स्वतः आपणच ते वाद्य आहोत असं स्वतःला सुरात लावून घ्यावं लागतं. आणि मुळात मला हे करायचंय का आणि का करायचंय याचा अत्यंत मनापासून खोल जाऊन विचार करावा लागतो. एकदा ठरलं की मला हे करायचंय की मग त्याच्यासाठी खूप गोष्टी उपलब्ध आहेत ज्या तुम्हाला शिकता येऊ शकतात. कोणतीही गोष्ट, म्हणजे आत्ता मध्यंतरीच्या काळामध्ये कुणाचं नाव घेण्याचा हा विषय नाही किंवा कुणाला दूषणं देण्याचा हा विषय नाही, पण आपल्याकडे VRS सुरू झाल्यानंतर अनेक लोक ते वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये नोकरी करत होते, आपापला व्यवसाय करत होते, त्यांनी VRS घेतली. आणि मग अचानक जेव्हा आम्हाला कधी ते भेटण्यात आमच्या भेटी व्हायच्या किंवा होतात, तेव्हा अचानक त्यांना आवड असते, अभिनयाची असते, नाटकाची असते, सिरियलमध्ये काम करण्याची असते, टेक्निशियन म्हणून शिकण्याची. पण मग पहिला विचार कसा मांडला जातो, चला आता 35 वर्ष बँकेत नोकरी झाली, आता याच्या पुढचं सगळं आयुष्य कलेला वाहून देणार आहे, तेव्हा आता मला जर अभिनयासाठी काही असेल तर सांग. असं नसतं. हो, असं नसतं. जसं मी तुला म्हंटल, आधी संबळ बांधायला शिका, आधी संबळ कशी असते हे ऐका, मग ती बांधायला शिका, मग काठी धरायला शिका, मग ती चढवायला शिका, मग ती वाजवायला शिका. ह्या मी समजा उद्या म्हंटल चला आता मला अभिनयाचा ऍक्टर म्हणून कंटाळा आलेला आहे आणि मी डॉक्टरचा रोल बरेच वेळेला केलेला आहे, तर आता मी याच्या पुढे डॉक्टर म्हणूनच माझा व्यवसाय, असं होतं का? नाही, मला मेडिकलचं शिक्षण घ्यावं लागतं. त्यामुळे सगळ्यात महत्वाची गोष्ट, मला एखादी गोष्ट आणि ती करायची ठरल्यानंतर मग त्याच्यासाठी जे टप्पे असतात, एक 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 पायरी चढत जायची. म्हणजे पहिल्यांदा प्रशिक्षण घ्यायचं. येत असतं, येत नसतं. माझे अनेक मित्र हे जन्मापासूनच अभिनेते आहेत किंवा जन्मापासूनच त्यांच्यामध्ये संगीत आहे. मला असं वाटतं जसं ते तुझ्यात आहे तसंच अनेकांमध्ये एक कॅमेराचा सेन्स जन्मतः असतो किंवा एक नेतृत्व गुण असतो. पण प्रत्येक हिरा आपण खाणीतनं काढला आणि कानात, गळ्यात किंवा अंगठीत घातला असं होतं का? नाही होत. तर आपल्याला त्याला पैलू चमकतो. ज्याला कुणाला इंटरेस्ट आहे त्यांनी जरूर ह्या क्षेत्रात यावं, खरंच यावं, कारण रोज नवीन चेहऱ्यांची गरज निदान सिरियल इंडस्ट्रीमध्ये आहे. पण मग त्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट काय असते तर आपली पॅशन असली पाहिजे. मला अमुक एक करायचंय, हे मला आतून उन्मळून ती उर्मी यावी लागते की मला हे करायचंय, मगच आपण मनापासून त्याच्यासाठी शिक्षण घेऊ लागतो. नाहीतर मग काय होतं, मला व्हायचं असतं नट आणि वडील म्हणत असतात तू डॉक्टर हो, आणि मग ते म्हणजे मारून मुटकून बाजीराव. खरं आहे. खूप मज्जा सर गप्पा मारताना. या सर. हा, आलं का? ऐकू येत आहे? हा, तर ह्या सगळ्या मागे प्रशिक्षण फार महत्वाची गोष्ट आहे.
प्रशिक्षण घेतल्यानंतर आपण मेडिकलचं प्रशिक्षण घेतो आणि मग 6 महिने इंटर्नशिप असते, मग हाऊसमनशिप असते. या सगळ्या टप्प्यांमधून आपण गेल्यानंतर, ताहून सुलाखून निघाल्यानंतर मगच आपण स्वतः कॅमेऱ्यासमोर किंवा कॅमेऱ्याच्या मागे आपल्याला जे कोणतं क्षेत्र त्यातलं आवडत असेल, म्हणजे त्यातलं डिपार्टमेंट, त्यात उभे राहण्याची क्षमता प्राप्त करतो. मग शेवटी थोडासा नशिबाचा भाग असतो, थोडासा आपल्या कुटुंबाचा सहभाग आपल्याला सपोर्ट करण्यामध्ये किती आहे याच्यावर गोष्टी अवलंबून असतात. सो हे सगळं असतं. त्यामुळे तरुणांनी डेफिनेटली या क्षेत्राचा विचार करावा, पण तो करताना प्रशिक्षण, अनुभव आणि काय करायचं नाही हे पहिल्यांदा कळलं पाहिजे. कारण हे ग्लॅमर वर्ल्ड आहे. इथे आपण लोकाभिमुख असतो, लोकांना दिसत असतो. त्यामुळे आपण जरा कुठे इकडे तिकडे काही चुकीचं केलं तर ट्रोल इमिजिएटली केलं जाऊ शकतं. आणि ट्रोलिंग हे योग्य अयोग्य याच्यात आपण शिरूया नको, पण मुळात आपण इतके लोकाभिमुख असतो की आपल्याला प्रत्येक पाऊल जपून उचलावं लागतं. ही सगळी मानसिक तयारी करून त्या दृष्टीने प्रशिक्षण घेऊन यायला काहीच हरकत नाही. अगदीच अगदीच. तुम्ही खूप छान समजून सांगितलं आणि ही माहिती नक्कीच त्यांना कामी पडेल असं मला वाटतं. आणि मला पुढचा प्रश्न तुम्हाला असा विचारायचा आहे की आपल्याकडे काही असे लोक आहेत की ज्यांना असं वाटतं की म्हणजे पॅशन ऍज अ करिअर जर आपण निवडलं तर त्यातून काही उदरनिर्वाह होणार आहे का? किंवा आर्ट मधून काही उदरनिर्वाह होणार आहे का? तुम्ही पोट भरू शकता का? दैनंदिन तुमच्या ज्या गरजा आहेत त्या भागवू शकतात का? तर मला तुम्हाला असं विचारायचंय की तुम्ही सुद्धा ज्येष्ठ दिग्गज कलाकार आहेत आणि तुमच्या वाईफ सीमा मॅम देखील कलाकार आहेत, मोठ्या ऍक्टर आहेत. तर तुम्ही दोघेही कलाकार असताना, आर्टिस्ट असताना तुम्हाला काही तडजोडी कराव्या लागल्या का? किंवा जे लोक असे विचार करतात त्यांना तुम्ही त्यांना काय सांगाल याच्याबद्दल? कष्ट प्रत्येक क्षेत्रामध्ये आहे. मेहनत प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळवायचं असेल तर मेहनतीला पर्याय नाही. मग ते तुम्ही काहीही करत असाल त्याच्यासाठी मेहनत आहे. आपण साधा दिवाळीचा कंदील बनवतो, त्याच्यासाठी किती धडपड करतो. साधी गोष्ट आहे. एकदा करायला लागल्यानंतर आपल्याला तो हातचा खेळ वाटतो, पण आपण ते करत असतोच की नाही, शिक्षण घेतोच की नाही. तसं शिक्षण घेऊन एकदा या क्षेत्रात उतरल्यानंतर आत्ताच्या काळामध्ये जर साधी गोष्ट, प्रत्येक मेटल हे त्याच्या त्याच्या भावाप्रमाणे विकलं जातं. बरोबर आहे. लोखंडाचा किलोचा भाव वेगळा असतो, चांदीचा किलोचा भाव वेगळा असतो, तांब्याचा वेगळा असतो आणि सोन्याचा तोळ्यात असतो. आता आपण ह्याच्या कोणत्या श्रेणीला पोहोचायचं आणि त्यासाठी किती मेहनत घ्यायची हे प्रत्येकाने ठरवायचं असतं. त्यामुळे मेहनत घेणाऱ्या माणसाला जगात मरण नाही ह्या मताचा मी आहे. त्यामुळे परफॉर्मिंग आर्ट्स ह्या क्षेत्रामध्ये थोडा वाटतं मला, तुम्ही जरा ब्लर होताय आणि आवाज पण कट होतोय. बाकीच्यांना येतोय का व्यवस्थित? हा प्लीज जरा मंडळी सांगा आम्हाला. एक 58 लोक, मगाशी 145 होते, आता 58 लोक दिसत आहेत. पण त्यांना ऐकू येत आहे का नाही हे आपल्याला कळत नाहीये. आशिष बाबर, हा कोण कोण काय म्हणताय ते पण एकदा बघ. हो येतोय सर, येतोय ना? गुड. तर थँक्यू प्रियाजी. तर प्रिया भुसे म्हणजे तुझ्या कोण? बर एनिवे, तर अच्छा, तर मुद्दा असा असतो की ह्या क्षेत्रामध्ये संधी खूप आहे. त्या संधी आपण कशा मिळवायच्या हा महत्वाचा भाग आहे.
आता त्यासाठी मी आणि सीमानी काही ऍडजस्टमेंट्स केल्या का? तर हो, आम्ही केल्या, आणि त्या प्रत्येकाला कराव्या लागतात. नुसत्या मी आणि सीमानी नाही केल्या, तर माझे अनेक आजच्या काळातले प्रथित यश ऍक्टर, डिरेक्टर, टेक्निशियन्स, डीओपीज आहेत की जे 20 वर्षांपूर्वी, 15 वर्षांपूर्वी मुंबईत आले आणि वेगवेगळ्या बाहेरच्या शहरातनं, महाराष्ट्रातल्या आले, आणि इथे त्यांना सेटल होईपर्यंत दिवसाला सकाळी एक वडापाव आणि संध्याकाळी एक वडापाव खाऊन राहावं लागत होतं. मग कोणीतरी मित्र त्यांचं राहण्याचं घराचं भाडं भरत होतं. ते सगळं त्या लोकांनी नंतर दाम दुपटीने कमावलं आणि लोकांना दिलं सुद्धा, नाही अशातला भाग नाही, पण त्यांनी आधी स्वतःचं मेटल प्रूव्ह केलं. ते 52 कशी सोनं आहे हे जेव्हा जगाला दिसलं, तेव्हा आज त्यांचेच 2-2, 3-3 फ्लॅट्स मुंबईत आहेत. एकदा तुला एक छोटासा किस्सा मी सांगतो. मी आणि सीमा, आम्ही दोघंही, मी त्यावेळेला मुंबईत एकटा राहायचो, कारण माझे आई वडील पुण्यात होते. म्हणजे आम्ही आहोत मुंबईचे, पण माझ्या वडिलांची मेडिकल कॉलेजला प्रोफेसर होते आणि ते ससूनला डीन होते त्यावेळेला. त्यांची पुण्यात बदली झाली होती. माझी आई तिकडे होती, कारण बहिणीलाही मेडिकलला तिकडे ऍडमिशन मिळाली होती. माझी बहीण डॉक्टर अंजली जोशी पुण्यात असते. तर मी मुंबईत एकटा राहायचो, म्हणजे घरात राहून हॉस्टेल लाईफचा अनुभव घेत होतो. आणि त्याच सुमारास माझं आणि सीमाचं लग्न ठरलं होतं, आणि आम्ही दोघही जण अमोल पालेकर आणि चित्रा पालेकर मॅमना, या दोघांना असिस्ट करत होतो बनगरवाडी नावाच्या फिल्मसाठी, आणि त्याच्या आधी पाऊल खुणा नावाच्या एका सिरियलसाठी. त्याचबरोबर आम्ही खूप जाहिराती त्यांच्या बरोबर करत होतो असिस्टंट डिरेक्टर म्हणून. आता असिस्टंट डिरेक्टरला त्या काळामध्ये काही फार पैसे मिळायचे नाही. त्यात मी एकटा राहायचो, त्यामुळे खर्च घरातले खूप होते. मग नाटकात कामं करत होतो. कामं म्हणजे आमची हौशी नाटकाची संस्था, सो तिथे आमचा बऱ्यापैकी खर्च. परिस्थिती अशी होती, एक दिवस आम्ही पालेकर सरांकडनं सकाळी सकाळी गेलो आणि लवकर काम संपलं. आम्ही जर दिवसभर तिथे काम केलं तर ही नॉर्मली कोणत्याही युनिटची पद्धत असते की तुमचं जेवण बिवण, चहा पाणी सगळं तिथे होतं. त्या दिवशी आमचं 11:30 वाजताच काम संपलं होतं, आणि पालेकर सरांना, चित्राताईला बाहेर जायचं होतं, आणि त्यामुळे आम्हाला परत निघायचं होतं. सीमा राहायची तिकडे चकाला साईडला, सांताक्रूज कलिना साईडला, तिच्या मामाकडे, आणि मी दादरला. पण आम्हाला भूक पण लागली होती, कारण आम्ही तिथून निघालो. मग वाटेत माझ्याकडे बाईक होती आणि आम्हाला भूक लागली होती, म्हणून आम्ही म्हटलं की चला आता आपण कुठेतरी जेऊया, आणि मग मी तुला सोडतो आणि मग मी माझ्या घरी जातो. तुला गंमत सांगतो मोहिनी, त्यावेळेला असिस्टंट डिरेक्टर म्हणून काम करत होतो. सीमा पुण्याची, ती मुंबईत येऊन राहत होती. असिस्टंट्सना पगार असतो नॉर्मली सिरियलच्या याला, किंवा फिल्म असेल तर मग तुम्हाला पर शेड्यूलचे असे फिल्मचे पैसे EMI सारखे तुम्हाला हप्त्या हप्त्याने मिळतात. आमच्या दोघांकडे मिळून त्यावेळेला 100 रुपये होते. ही गोष्ट मी तुला सांगतोय 94 सालची. आता 100 रुपये खिशात होते आणि ते शेवटचे होते, आणि आम्हाला भूक लागली होती, आणि आम्ही जुहू सारख्या अत्यंत तशा मुंबईतल्या कॉस्टली एरियामध्ये होतो. तर तिथे शिवसागर म्हणून एक हॉटेल आहे. त्यावेळेला आम्ही तिथे त्या AC हॉटेल, दुपारची वेळ होती, कुठचा तरी असाच एप्रिल मे महिना होता, आम्ही त्या हॉटेलमध्ये जाऊन बसलो. आम्ही 2 पावभाजी, 2 पाव एक्स्ट्रा असं मागवलं आणि आम्ही खाल्लं, आणि 95 रुपये बिल झालं दोघांच्या त्या खाण्याचं. 95 रुपये बिल दिलं. पैसे खिशामध्ये, मोटरसायकलमध्ये पेट्रोल होतं. मग सीमाला मामाकडे सोडलं. बँकेत पैसे असतात काही काही वेळेला, काही काही वेळेला तेही नसतात. म्हणजे तू म्हणालीस तुम्हाला काही कॉम्प्रोमाइज, ऍडजस्टमेंट कराव्या लागल्या का? एक निर्णय स्वतःचा स्वतःसाठी. ह्या चित्रपटाचा मी लेखक, दिग्दर्शक, निर्माता आहे. मुळात मला निर्माता व्हायचंच नव्हतं या चित्रपटाचं. या चित्रपटात मला भूमिका करायचीच नव्हती. एक गृहस्थ माझ्याकडे खूप धावपळीने आले, आपण तुमच्याकडे स्क्रिप्ट तयार आहे, स्क्रिप्ट तयार आहे, सगळे आर्टिस्ट तुमचे मित्र आहेत, तुमची बोलणी झाली आहेत, मला कळलंय आपण हा चित्रपट करायचा, असं म्हणून धावधाव करत आले, आणि खूप घाईघाईने माझ्या मागे लागले की आपल्याला हा चित्रपट करायचाच आहे. नॉर्मली आम्ही 2.5-3 महिने प्री प्रोडक्शन करतो, सगळ्या तयाऱ्या करतो. आणि आता व्हिडिओ येतोय का माझा व्यवस्थित? मनीष सारंगधर म्हणतायत की माझा व्हिडिओ मध्ये मध्ये कट होतोय. आता येतोय का? तुला दिसतोय मोहिनी?
हो मला दिसतोय, म्हणजे होतोय मध्ये अडकतोय नॉर्मल, बट ठीक आहे. अच्छा, पण इथे नेटवर्क तर फुल आहे मला. एनिवे, तर मुद्दा असा होता की माझ्याकडे फक्त 3 आठवडे होते आणि शूटिंग सुरू करायचं होतं. आणि अशा परिस्थितीमध्ये माझ्याकडे सगळे मिळून, घरात, खिशात, बाहेर, बँकेत सगळे मिळून 20,000 रुपये होते. आणि माझं पहिलं शेड्यूल 3 दिवसांनी सुरू होणार होतं आणि 75 लाख रुपयाचं बजेट होतं त्या पहिल्या शेड्यूलचं. 4 कोटी रुपये बजेट होतं फिल्मचं. आणि माझ्या प्रोड्युसरनी एक निरोप पाठवला की फिल्म कॅन्सल करा, पैसे अडकले. तुम्ही मंडळी एक निर्णय स्वतःचा, स्वतःसाठीची कास्ट बघा, ती फिल्म बघा, प्राईम व्हिडिओवरती अवेलेबल आहे, त्याची लोकेशन्स बघा, त्यातले कपडे बघा, त्याच्यातलं एकंदरीत प्रोडक्शन व्हॅल्यू बघा. आणि 3 दिवस होते शूटिंगला, सगळ्या तयाऱ्या झाल्या होत्या. आणि ते जे प्रोड्युसर आले होते त्यांना विक्रम गोखले कोण हेही माहित नव्हतं खरं म्हणजे, पण त्यांना एक फिल्म बनवायची होती. आणि लास्ट मिनिट त्यांनी सांगितलं फिल्म बंद करा, पैसे अडकले. इथे सगळ्यात महत्वाचं असतं आपलं मेंटल टेम्परामेंट. आपण किती खंबीर आहोत, आपला स्वतःवर, आपल्या सद्गुरूंवर आणि आपल्या टीमवर किती विश्वास आहे. सद्गुरूंवरच्या श्रद्धेशिवाय काही होतच नाही. बरोबर. आणि मी त्यांच्याच पाद्यपूजेनी, एक्झॅक्टली मी त्यांच्याच पाद्यपूजेनी मुहूर्त केला होता 8 दिवस आधी. 8 नाही, हो 8 दिवस आधी. त्यामुळे हा निरोप आल्या क्षणी मी म्हंटल की हो ठीक आहे, त्यांच्यासह किंवा त्यांच्याशिवाय ही फिल्म आता 3 जून 2017 फ्लोअरवर जाणार आणि शूट होणार. माझ्याकडे 20,000 रुपये होते, 75 लाखाचं पहिलं शेड्यूल होतं. आणि तुला सांगतो, माझ्या गजानन महाराजांच्या कृपेनी आणि माझे सद्गुरू डॉक्टर स्वरूप प्रामाणिक आणि आमच्या सौभाग्यश्री प्रामाणिक यांच्या आशीर्वादानी आणि कृपेनी अख्खी फिल्म ठरल्या वेळेला शूट झाली. त्या पद्धतीने ती 18 जानेवारी 2019 रिलीज झाली आणि आता ती प्राईम व्हिडिओवरती त्याला उत्तम प्रतिसाद मिळतो. सो अडचणी येतात, तुम्ही किती खंबीरपणे उभे राहताय महत्वाचं असतं. बरोबर. 75 लाख पहिल्या शेड्यूलसाठी उभे राहिले. कुठून कसे? माझ्या महाराजांची कृपा. तुम्हालाही माहिती. पण जर मी त्या क्षणी मोहिनी शस्त्र खाली ठेवली असती तर ही फिल्म कधीच झाली नसती. त्यामुळे तू जे म्हणालीस की अडचणी, अडथळे येतात का आणि मग काय करायचं असतं, तर खंबीरपणे स्वतःवरच्या विश्वासावर, आपल्या गुरूंवरच्या श्रद्धेवर आणि आपले जे शिक्षक असतात त्यांनी आपल्याला जे शिकवलंय त्यांनी दिलेल्या शिक्षणावरती 100% विसंबून खंबीरपणे पाय रोवून उभं राहिलं तर अपयश 99% वेळेला तुमच्या पदरात परमेश्वर घालत नाही. बरोबर, अगदी बरोबर सर. तर नेक्स्ट क्वेश्चन असा विचारावासा वाटतो की तुम्ही जर चित्रपटात एखाद्या व्यक्तीचे विलन असाल किंवा मित्रही असाल किंवा आणखी काही, तर शूटिंग दरम्यान तुमचं त्यांच्यासोबतचं बॉन्डिंग कसं असतं? म्हणजे तुम्ही चित्रपटात त्यांचे जर विलन असाल आणि अदर टाइम म्हणजे शूटिंग दरम्यान तुमचं बॉन्डिंग कसं असतं त्यांच्यासोबत, किंवा मी परत एकदा तुझंच उदाहरण देऊन सांगू हे? सांगा. तू ज्या वेळेला संबळ वादनासाठी उभी राहतेस तेव्हा काय करतेस? संबळ चढवतेस, बरोबर? बरोबर. ती त्या एका विशिष्ट ज्या गायकाची जी पट्टी असेल किंवा गोंधळी ज्या पट्टीत गाणार असतील किंवा हार्मोनियम ज्या पट्टीत असेल त्या पट्टीत तू संबळ चढवतेस, बरोबर? कार्यक्रम संपला की मग काय करतेस? परत ती उतरवून ठेवतेस. बरोबर. का? कारण जर ती उतरवली नाही तर चामडं फाटू शकतं. बरोबर 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 ना? तसंच मी तुला म्हंटल, कलाकार हा स्वतः सुद्धा एक वाद्य असतो. त्याला प्रत्येक वेळेला त्या त्या कॅरेक्टरसाठी ट्यून करावं लागतं आणि मग ते ट्युनिंग उतरवावं लागतं. आणि नॉर्मल म्हणजे कसं असतं, आपण परकाया प्रवेश म्हणतो ना, की मी आत्ता श्रीरंग देशमुख म्हणून तुझ्याशी बोलतोय, आपल्या सगळ्या श्रोत्यांची गप्पा मारतोय नाशिक विकासच्या. आणि जेव्हा मी शूटिंगला जातो
जेव्हा मी रंग माझा वेगळा करत असतो तेव्हा मी ललित इनामदार असतो, तेव्हा मी सौंदर्य इनामदारचा नवरा असतो, कार्तिक इनामदारचा बाप असतो आणि दीपाचा सासरा असतो किंवा असं. आणि ज्या वेळेला मी श्रीमंता घरची सून करत असतो तेव्हा मी शेखर कर्णिक असतो, तेव्हा मी ललित इनामदार नसतो. त्यामुळे मला त्यावेळेला शेखर कर्णिक बनावं लागतं, कधी ललित इनामदार बनावं लागतं. म्हणजे त्या कॅरेक्टर्स मध्ये स्वतःला मोल्ड करावं लागतं. आणि माझं काम त्या सेटवरचं संपलं की मला परत श्रीरंग देशमुख बनावं लागतं, ज्याचं कुणाशीच त्या कॅरेक्टरचं ज्या लोकांशी राग, लोभ, प्रेम, जिव्हाळा, मोह, माया जे काही असेल ते सगळी वस्त्र मला जेव्हा काढतो, मी माझी कॉस्ट्युम्स काढतो, बदलतो, माझे स्वतःचे कपडे घालतो, त्यावेळेला माझ्या स्वतःच्या कॅरेक्टरमध्ये यावं लागतं, ज्याचं कुणाशीच भांडण नसतं किंवा कुणाशीच अति उतू जाणारं प्रेम दाखवण्यासारखं तिथे नसतं. सो तुझा जो प्रश्न होता की समजा मी व्हिलन करत असेल किंवा समजा मी म्हणजे असं म्हणतात ना की आपण फायटिंग सीन करत असलो किंवा आपण प्रणयाचा सीन करत असलो तर आपण खरंच ते करायचं असतं का? नाही. दोन्ही केल्याने को आर्टिस्टला प्रॉब्लेम होऊ शकतो. ते करण्याचं अत्यंत हुबहू नाटक करावं लागतं आणि तुम्ही ते नाटक जितकं सही कराल तितका तुमचा अभिनय चांगला असं लोक म्हणतात आणि तुमचं कौतुक होतं. तुम्ही ते खोटं करताय का हेही कळतं लोकांना, कारण लोक खूप सुजाण आहे. रसिक प्रेक्षक हा खूप जाणकार आहे. त्यामुळे तुम्ही खोटं केलं तरी कळतं, तुम्ही अति केलं तरी कळतं. त्यामुळे जसं स्वयंपाकात मीठ किती घालायचं हे स्वयंपाक मी गृहिणी म्हणत नाही, कारण हल्ली तो काळ गेला फक्त गृहिणीने स्वयंपाक करण्याचा. आता प्रत्येकालाच थोडा थोडा का होईना स्वतःचं उदरभरण करण्यासाठी स्वयंपाक यावा लागतो. सो मीठ किती घालायचं हे जसं कळायला लागतं तसंच अभिनय कोणत्या सीन मध्ये कसा आणि किती करायचा याची जाण तुमच्या बॅक ऑफ द माइंड असायला लागते. सर तुम्हाला असं विचारायचंय की तुम्ही एक मिनिट हा खूप इंटरेस्टिंग वाक्य मी वाचलं. विवेक रसाळ म्हणतायत विलनची भूमिका कशी करू शकतील. तर विवेक सर, मी आतापर्यंत 2 चित्रपटांमध्ये आणि 2-3 सिरियल्स 4-5 सिरियल्स मध्ये विलनची भूमिका केलेली आहे. तुम्ही करूया उद्याची बात नावाची फिल्म मला वाटतं फक्त मराठीवरती दिसते, ती पहा. त्याच्यामध्ये मी विलन पण केलाय. त्याच्यानंतर कळत नकळत नावाच्या सिरियल मध्ये मी खूप चांगला नवरा ते अत्यंत वाईट खलनायक हे सगळ्या शेड्स केलेल्या आहेत. त्यामुळे तुम्ही विवेक सर त्या पाहू शकता. अजूनही कळत नकळत झी मराठी किंवा युट्यूब वरती अवेलेबल आहे. त्यामुळे विलनची भूमिका कशी, नट म्हटल्यानंतर मोहिनी तुम्हाला सगळ्या प्रकारच्या भूमिका करता याव्या लागतात. मी अमुकच एक करू शकतो, टाईपकास्ट होतो ना माणूस. तुम्हाला टाईपकास्ट व्हायचं नसेल तर तुम्हाला खूप त्याच्यामध्ये वैविध्य दाखवावं लागतं नट म्हणून, आणि ती एक वेगळी कसोटी असते. सो मध्येच मी एक विवेक सरांच्या प्रश्नाचं उत्तर दिलं. नक्की सर. तुम्ही अमिताभ बच्चनजींचा 60हून अधिक जाहिरातींसाठी डबिंग केलेला आहे. तर हा जो आवाज आहे प्रॉपर आवाज येण्यासाठी तुम्ही काय अभ्यास केला किंवा त्याच्या पाठीमागचे शास्त्र काय, आणि त्याची एक झलक ऐकायला आम्हाला नक्कीच आवडेल. त्याची गंमत अशी आहे की बेसिकली मी आता तुझ्याशी ज्या आवाजात बोलतोय तो माझा नॉर्मल आवाज आहे. पण एक नट म्हटल्यानंतर जेव्हा मी नट म्हणून काम करायचं ठरवलं, मुळात मला नट बनायचंच नव्हतं. मी 12 वर्ष असिस्टंट डिरेक्टर टू असोसिएट डिरेक्टर म्हणून काम केलं, कारण मला दिग्दर्शक बनायचं होतं. जे फायनली एक निर्णय स्वतःसाठी या चित्रपटाच्या माध्यमातून मी बनवू शकलो. ज्या वेळेला मी असिस्टंटशिप करणं सोडलं किंवा असोसिएट डिरेक्टर म्हणून काम करणं सोडलं त्यावेळेला डेली सोप सुरू झाले होते. आणि मला पर्टिक्युलरली डेली सोप, त्याच्यात वाईट काही नाही, पण मला डेली सोपचा डिरेक्टर बनायचं नव्हतं, मला फिल्म करायची होती. प्रत्येकाचं एक स्वप्न असतं. मग ती फिल्म मला करायला कोण देणार, जर स्क्रिप्ट लेखकाने लिहून मला दिली पाहिजे ना. मी आधी काही केलंच नसेल तर मला कोण दिग्दर्शक म्हणून उभं करणार, प्रोड्युसर कोण पैसे घालणार, या सगळ्या गोष्टी असतात. सो या मधल्या काळात काय करायचं, मी एडिटर म्हणून काम करायचो. आभाळ माया ह्या पहिल्या अल्फा मराठीच्या डेली सोपचा मी एडिटर होतो. कसम नावाच्या बालाजीच्या
डीडी मेट्रोवरच्या सिरियलचा, असे मी खूप प्रोजेक्ट केले. पण एका पॉइंटला डेली सोपचा एडिटर म्हणून आणि डेली सोपचा डिरेक्टर म्हणून काम करायचं नाही असं ठरवून मी त्यातून बाहेर पडलो. आणि आता काय करायचं, मग व्हॉइसिंग करायला लागलो. कारण माझे मित्रमैत्रिणी जे व्हॉइसिंग मध्ये होते त्यांनी मला असं म्हटलं की तुझा आवाज बरा आहे तर तू का आमच्या बरोबर करत नाहीस. म्हटलं ठीक आहे, तुम्ही बोलवा, मी करतो. पोटासाठी काहीतरी याच क्षेत्रात करायचं हे नक्की होतं. जो पहिला प्रश्न तुझा होता की उदयोन्मुख कलाकारांनी धरसोड वृत्ती करून चालत नाही. एकदा ठरवलं ना की शेंडी तुटो पारंबी, तुम्ही त्याला पकडून राहिलं पाहिजे, तरच तुम्ही एक एक पायरी वर चढवू शकता. फॉर्च्युनेटली माझ्या सद्गुरूंच्या कृपेनी आणि माझ्या घरच्यांच्या संस्कारांमुळे मी पळपुट धोरण नाही स्वीकारलं. तर मी काय केलं, मी डिरेक्शन डिपार्टमेंट आणि एडिटिंग थांबवलं आणि मी व्हॉइसिंग करायला लागलो. व्हॉइसिंग करता करता बरं मी अशा नॉर्मल आवाजात करत होतो. मी काही मिमिक्री कधीच कोणाची केली नाही. खूप छान छान लोक, उत्तम उत्तम मिमिक आर्टिस्ट आहेत जे मिमिक्री फार सुंदर करतात. म्हणजे आमचा अनेक मित्र आहेत. आणि एक दिवस मला फोन आला की श्रीरंग देशमुख बोलताय का, एक रेकॉर्डिंग आहे जाहिरातीचं, तर अमुक अमुक वाजता स्टुडिओत यायला तुम्हाला वेळ आहे का. त्या दिवशी मी पूर्ण मोकळा होतो. म्हटलं मी येतो, कारण हे सिरियलचं शूटिंग वगैरे आधी ठरतं, 2 दिवस आधी 3 दिवस आधी, पण जाहिरातीचं रेकॉर्डिंग कधी येऊ शकतं. सो मी स्टुडिओत गेलो आणि मला असं कळलं की अमिताभ बच्चनजींच्या 5 जाहिराती ICICI प्रुडेन्शियलच्या मला रेकॉर्ड करायच्या. नाही, आय एम सॉरी, justdial.com च्या 5 जाहिराती मला रेकॉर्ड करायच्या. आणि मी म्हंटल मी कधीच केलेलं नाही बच्चन साहेबांना डब. तर म्हणे नाही, तुमचा आवाज त्यांनी अप्रूव्ह केलेला आहे, कारण त्यांनी त्यांचा आवाज कॉपीराईट केलाय. आता त्यांच्या आवाजाची नक्कल नाही करता येऊ शकत, पण त्यांच्या परफॉर्मन्सचा फील तुम्ही द्यायचा आहे आणि थोडंसं त्यांच्या आवाजाच्या जवळ जायचंय. हुबहू आवाज किंवा अगदी 100% तसाच्या तसा आवाज काढणं अपेक्षितच नाहीये. फक्त त्यांचा जो एक बेस आहे त्यांच्या आवाजाला, हा बेस आपल्याला आता हा पटकन बोलताना येऊ शकतो, कारण मी इतकं काम केलंय त्यांच्यासाठी, त्यांच्या आवाजासाठी. त्यावेळेला प्रॉब्लेम काय झाला होता मोहिनी, की माझ्यासाठी तो एक वेगळा सुखद आश्चर्याचा धक्का होता. मला करायला आनंद तर मिळणार होता की बच्चन साहेबांना आपण मराठीत डब करणं, की ज्यांचा आवाज देश विदेशीच्या भारतीय आणि परदेशी लोकांच्या कानात घुमतोय. तर हा रवी वाईकरांचा प्रश्न आपण थोड्या वेळाने घेऊया. तू मार्क करून ठेव, सिनेमासाठी ऍक्टिंग आणि टीव्ही सिरियलसाठी ऍक्टिंग यात काय फरक आहे. तर मी त्या रेकॉर्डिस्टला म्हटलं की हे बघ बाबा, मी प्रयत्न करतो. एजन्सीची माणसं येऊन बसली होती, डिरेक्टर वगैरे सगळे प्रोडक्शनचे येऊन बसले होते, आणि मला justdial.com ची ऍड, ती आज युट्यूबवरती अवेलेबल आहे. justdial.com अमिताभ बच्चन ऍड्स इन मराठी असं टाईप केलं तर त्या सगळ्या ऍड्स आपल्या श्रोत्यांना पाहता येतील. मी म्हंटल एक काम करूया, ती जाहिरात तू लूप लावल्यासारखी परत 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 एकच जाहिरात प्ले कर तिथे रेकॉर्डरवरती. मी कानात हेडफोन लावले आणि म्हंटल मी डोळे मिटून ऐकतो, त्यांचा आवाज माझ्या मेंदूमध्ये भिनू दे, मग तो तिथून कमांड येईल आणि माझ्या गळ्यातनं कदाचित उतरेल. कारण हे साला हा आवाज आपण इतकी वर्ष ऐकलाय. आणि मी जवळजवळ तुला सांगतो मोहिनी, मी त्याला इतकंच सांगितलं होतं की मी माझ्या हाताकडे बघ, हा इथे माईक आहे, मी डोळे बंद करून हेडफोन मध्ये ते ऐकत होतो आणि म्हटलं मी असा हात केला की तू रेकॉर्डिंग कर, आणि पहिला टेक ओके झाला. ती जाहिरात justdial.com ची खरंच, म्हणजे मी तुला म्हणतो ना की शेवटी तुम्ही किती पॅशनेटली करता, तुम्ही त्याच्यात स्वतःला किती झोकून देता. हा, प्रामाणिकपणा पण हवा तो. एक्झॅक्टली. आणि पॅशन सगळ्यात मग तुम्ही किती मनापासून उन्मळून ते करण्यासाठी तयार आहात, इथून आणि इथून, या दोन्ही गोष्टी महत्वाच्या असतात. आणि परत एकदा माझ्या सद्गुरूंच्या आशीर्वादाने आणि माझ्या सगळ्या शिक्षकांनी तोपर्यंत, म्हणजे विनय धुमाळे सरांकडे मी सुरुवात केली, त्याच्या आधी दामू केंकरे सर, विजय केंकरे, अजित गुरे, राकेश सारंग, राजीव नाईक, अरुण नाईक, ही सगळी जी आजची सिनियर्स मंडळी, हे सगळे आम्ही एकत्र येऊन थिएटर करत होतो. आविष्कार मध्ये अरविंद देशपांडे, सुलभा देशपांडे,
अरुण काकडे, रोहिणी हत्तंगडी, जयदेव हट्टंगडी यासारख्या लोकांकडनं मला शिकायला मिळालं. मग अमोल पालेकर, चित्रा पालेकर, देबू देवधर, श्रावणी देवधर. सो ही सगळी माझी जी गुरुमंडळी आहे, यांनी जे 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 त्यांच्याकडचं ज्ञान माझ्याकडे दिलं होतं ते मी स्पंज सारखं शोषून घेतलं होतं आणि त्याचा प्रत्येक पावलागणिक मला वापर करता येऊ शकला आणि तो करण्याची बुद्धी मला परमेश्वराने दिली. त्यामुळे तो आवाज 10 वेळा ऐकल्यानंतर कसं असतं, नट म्हटल्यानंतर तुम्हाला वेगवेगळी व्हॉइस मॉड्युलेशन नावाची एक गोष्ट असते. म्हणजे आता मी तुझ्याशी या आवाजात बोलतोय, पण एखाद्या वेळेला जर मला या आवाजात बोलायची वेळ आली तर मला ते बोलता आलं पाहिजे की नाही. बरोबर बरोबर. पोगो, कार्टून नेटवर्क यासारख्या वेगवेगळ्या चॅनेलसाठी मी व्हॉइसिंग केलं. आता तिथे काय केलं होतं मी, तर तिथे माझ्यासारख्या भसाड्या आवाजाच्या माणसाला राक्षस, विलन वगैरे अशी कॅरेक्टर मिळायची. मग प्रत्येक वेळेला मला अशा पद्धतीच्या आवाजात, अशा पद्धतीने वगैरे, म्हणजे जसं मी तुला मगाशी हाय पिच, तसंच काही वेळेला मला बेस मध्ये बोलावं लागतं जेव्हा मी विलन एखादा करत असतो. सो ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या कुठेतरी डोक्यात त्या ट्रेनिंग मधनं, त्या शिक्षणातनं आलेल्या होत्या. आता मला त्याचा उपयोग करायचा होता बच्चन साहेबांचा आवाज मॅच करण्यासाठी. आणि ती 10 वेळेला ऐकल्यानंतर, तो कानात भिनल्यानंतर, जेव्हा मी पूर्ण सगळी माझी गात्र, अणुरेणू माझ्या शरीराचा संपूर्ण फक्त माझ्या आवाजावरती केंद्रित केला आणि त्यांच्या आवाजाशी मॅच करून तो डिलिव्हर करायचा प्रयत्न केला, त्यावेळेला ते फॉर्च्युनेटली झालं. त्यामुळे हे किंवा आपण आता सुद्धा युट्यूब वरती आणि या म्हणजे justdial.com, ICICI बँक, प्रुडेन्शियल लाईफ इन्शुरन्स, त्याच्यानंतर काय ती घडी डिटर्जंट टिकिया, त्याच्यानंतर घडी वॉशिंग पावडर, त्याच्यानंतर कनिष्कच त्यांच्या जाहिराती, तनिष्कच्या जाहिराती, त्याच्यानंतर ती सायकल ब्रँड अगरबत्ती, अशा करून 60 जाहिराती बच्चन साहेबांच्या केल्या. मला जेव्हा आपण मागच्या वेळी जेव्हा इंटरव्ह्यू घेणार होतो आणि त्यानंतर मी जेव्हाही ते ऍड बघितल्या ना, त्या ठिकाणी मी तुम्हालाच इमॅजिन करत होते. आय नो. तर आपण कसं आहे, शेवटी केल्याने एक गोष्ट आपल्या श्रोत्यांना सांगायला, जे तरुण आहेत, ज्यांना ऍस्पायरिंग आपण ज्याला म्हणतो, जे उदयोन्मुख आहेत, त्यांच्यासाठी एकच गोष्ट मला आता याला आल्यानंतर 35-38 वर्ष, की केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे. पण नुसतं मला करायचंय म्हणून धावायला लागून उपयोग नाही, तर धावण्याचं सुद्धा प्रशिक्षकाकडनं ट्रेनिंग घ्यावं लागतं, तरच आपण ऑलिम्पिक मेडल मिळवू शकतो. म्हणजे आपल्या यातून असं सिद्ध होतं की गुरु आपले पाहिजे आपल्यासोबत प्रत्येक वेळी. त्याच्याशिवाय काही नाही बाळा, काही नाही. गुरु शिवाय काही नाही. आपण आता त्यामुळे आपण म्हणतो ना, गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू का म्हणतो, त्यासाठीच म्हणतो. अगदी अगदी बरोबर आहे सर. आपण आता रवी वायकर यांचा क्वेश्चन घेऊया. ते बोलतायत की सिनेमा, ऍक्टिंग आणि टीव्ही सिरियल साठी ऍक्टिंग यामध्ये काय फरक? रवीजी, अगदी मनापासून सांगायचं तर 2 प्रकारचं ऍक्टिंग आपण म्हणू शकतो. सिनेमा आणि टीव्ही ह्याच्यासाठी जे ऍक्टिंग केलं जातं ते कॅमेऱ्याच्या थ्रू शूट केलं जातं. त्यामुळे तिथे कॅमेऱ्याचा अँगल आणि कॅमेऱ्याची लेन्स म्हणजे मॅग्निफिकेशन, आता तुझा एवढाच चेहरा मला दिसतोय, बरोबर आहे, कारण तू कॅमेऱ्याच्या जवळ बसलेस तुझ्या मोबाईलच्या किंवा लॅपटॉपच्या. तू जर लांब गेलीस तर थोडा जास्ती एरिया आपला दिसू शकतो. त्यामुळे कॅमेरा लेन्स कोणती लावली आहे त्याच्यावरती मॅग्निफिकेशन म्हणजे फ्रेमचा साईज, लॉंग शॉट आहे, वाईड शॉट आहे, मिड शॉट आहे का क्लोजअप आहे, हे त्याच्यावर ठरतं. त्या अनुषंगाने तुम्हाला कॅमेऱ्याचं ऍक्टिंग हे वेगळं असतं. ते तुमच्या मॅग्निफिकेशन प्रमाणे, म्हणजे एवढंच दिसतंय का एवढं दिसतंय का आणखीन एवढं दिसतंय, याच्यावर ते अवलंबून असतं. दुसरं ऍक्टिंग स्टाईल आहे ते म्हणजे थिएट्रिकल. आपण स्टेजवरती किंवा पथनाट्य जेव्हा करतो
जेव्हा लाईव्ह आपण करत असतो लोकांसमोर, तेव्हा लोकांना आपलं अख्खं शरीर दिसत असतं, एक अख्खं प्रोसिनियम थिएटर दिसत असतं. म्हणजे जो पडदा बांधलेला त्या चौकटीमध्ये आपण दिसत असतो, ज्याच्यामध्ये अख्खा सेट दिसत असतो. 4, 6, 8, 10, 15, 20 माणसं एका वेळेला आपण बघू शकत असतो. आणि मग प्रेक्षक ठरवतो की काय बघायचं आणि तिथे फोकस करतो. म्हणजे एके ठिकाणी प्रेक्षकाचा चॉईस असतो की नजरेनी कुठे फोकस करायचं, एके ठिकाणी कॅमेरा ठरवतो की मला प्रेक्षकांना काय दाखवायचंय आणि किती दाखवायचंय, फ्रेम साईज प्रमाणे. त्यामुळे नाटकातला अभिनय हा शारीरिक अंगिक अभिनय जास्त असतो. सिरियल मधला किंवा फिल्म मधला अभिनय जेव्हा कॅमेरासाठी केला जातो, किंवा इव्हन हल्ली मोबाईलवरती शूट होतात अनेक गोष्टी, शॉर्ट फिल्म वगैरे शूट होतात, तेव्हा कॅमेरासाठीचा जो अभिनय आहे तो तुमचं मॅग्निफिकेशन बघून तुमची फ्रेम मध्ये तुम्ही किती दिसणार आहात. आत्ता मी तुम्हाला सांगतो, आता जर मी किती पाय हलवले आणि माझं शरीर हलवलं तर तुम्हाला ते दिसणार आहे का? तर नाही दिसणार. त्यामुळे ते हलवून उपयोग नाही. आत्ता सगळा खेळ आहे तो एवढा आहे. त्यामुळे आत्ता नजर, ओठ, चेहरा, त्याच्यावरचं एक्सप्रेशन, मी कुठे बघतोय, हे सगळं महत्वाचं आहे. पण हेच जर मी मागे गेलो तर कदाचित माझे हात पण तुम्हाला दिसू शकतात, पण मी इथे आल्यानंतर ते हात वापरून उपयोग नाही. सो हा फरक, हा कॅमेरासाठीचा ऍक्टिंग आणि थिएट्रिकल म्हणजे नाटकातलं म्हणजे स्टेजवरचं ऍक्टिंग किंवा पथनाट्य, नाट्य, हे दोन्हीकडे आहे. पण आपण सादर कुठे करतोय याच्यावर ते अवलंबून आहे. नेक्स्ट क्वेश्चन आपल्या प्रेक्षक सविता भुसे यांनी केलाय. सर, तुमचे आवडते कलाकार कोण? फेवरेट? सगळेच मला आवडतात, कारण प्रत्येकाकडनं काही ना काहीतरी घेण्यासारखं असतं. म्हणजे एखादा ढोलकी वादक असतो, त्याची ढोलकीवरची थाप इतकी अफलातून वीज कडाडल्यासारखी पडते. एखादी मोहिनी असते की जी संबळ वाजवायला उभी राहिली की ती एक स्वतः साक्षात तिच्यामध्ये तो दैवी आविष्कार दिसायला लागतो, कारण ती देहभान विसरून वाजवायला लागते. एखादे गायक असतात जे गायला बसल्यानंतर त्यांच्या सुरातून तुम्हाला दैवी प्रत्यंतर आणि प्रचिती येऊ शकते आणि ते तन मन अर्पून त्यावेळेला गायक म्हणून. तसा प्रत्येक कलाकार हा त्याच्या त्याच्या कक्षांमध्ये उत्तमच असतो आणि तो काही ना काहीतरी तुम्हाला देतच असतो. आपण काय घ्यायचं हे आपण ठरवायचं असतं. त्यामुळे खरं विचारशील तर मला सगळेच आवडतात, पण हे म्हणत असताना परत एकदा की सगळेच चांगले असतात, पण काही अफलातून असतं. म्हणजे डॉक्टर लागूंचं बोलणं स्टेजवर असो, थिएटरमध्ये किंवा फिल्म मध्ये असो, ऐकत राहावं. त्यांचं म्हणजे आपण ज्याला म्हणतो डिक्शन, बोलण्याची पद्धत, उच्चारण्याची पद्धत. मराठी हा इतका लवचिक विषय आहे ना, ते शब्द किंवा मराठीतनं इतके एकाच अर्थाचे इतके शब्द असतात किंवा इतके अर्थ एका शब्दातनं निघू शकतात की ते वापरणं आणि त्याचा करेक्ट आघात जो असतो उच्चारताना. डॉक्टर लागूंना नटसम्राट मधल्या सॉलिलॉक्वीज ऐकत राहावं असं वाटतं. खरंय खरंय. असे खूप आहेत. म्हणजे मी तुला आता विक्रम गोखले सर जे आपल्या फिल्म मध्ये आहे, त्यांचा एक सीन आहे गच्चीवरचा, ते आणि मधुरा वेलणकरचा, म्हणजे भालचंद्र भांडारकर आणि डॉक्टर मुक्ता भांडारकर, हा रात्रीचा एक सीन आहे. तू पाहिलेस फिल्म? विक्रम काका चालत तिच्या बरोबर येतात आणि तिच्याशी एकटे बोलतात. जवळजवळ तो 4.5-5 मिनिटाचा सीन आहे. ते एकटे बोलतात अख्खा सीन, आणि ते त्याच्यामध्ये त्यांची जी फिलॉसॉफी आहे त्या कॅरेक्टरची ती सांगत असतात. पण तुमची नजर ढळत नाही. माणूस त्याच्या नजरेवरती आणि चेहऱ्याच्या एक्सप्रेशन वरती आणि त्यांच्या डायलॉग डिलिव्हरीवरती तुम्हाला बांधून ठेवू शकतो. हे कलाकाराचं कसब आहे. अशा खूप अभिनेत्री पण आहेत. सुहासताईंनी काय अफलातून काम. मी सुहासताई, रीमा लागू, ही सगळी सिनियर्स, यांच्याकडनं इतकं काही घेण्यासारखं आहे. स्मिता पाटील, यांच्याकडनं इतकं काही घेण्यासारखं आहे. आजच्या काळात सुद्धा अनेक नट आहेत. म्हणजे मी तुला सांगतो ना की मी हे उघडपणे म्हणतो आणि हे माझं जाहीर स्टेटमेंट आहे की मोहन जोशी हे जे आपले मराठीतले आणि हिंदीत त्यांनी खूप काम केलं, विलन किंवा असं, हे जे आर्टिस्ट मोहन जोशी हे
मराठी चित्रनाट्य सृष्टीला पडलेलं स्वप्न आहे, असं मी उघड जाहीर स्टेटमेंट करायला मागे पुढे पाहत नाही. ह्याचं कारण काय? याचं कारण काय? त्यांना तुम्ही कोणत्याही रोलमध्ये पाहू शकता. त्यांना तुम्ही कोणताही रोल द्या, ते मोहन जोशी म्हणून काम नाही करत, ते कॅरेक्टर म्हणून करतात. मग ते विनोदी असो, डेड सिरियस नातीगोती मधलं काम असो त्यांचं, किंवा आता सुबोध भावेची फिल्म येऊन गेली मध्यंतरी पुष्पक विमान, त्यातलं त्यांचं काम असो, किंवा तुम्ही त्यांची आधीची जर तरुण तुर्क म्हातारे अर्क वगैरे पाहिलं असेल, किंवा अशी अनेक त्यांची नाटकं, जावई माझा अफलातून, म्हणजे तुम्ही कॉमेडी म्हणू नका, डेड सिरियस म्हणू नका, सामाजिक म्हणू नका, हलकं फुलकं म्हणू नका, कोणत्याही पद्धतीच्या थिएटर किंवा टेलिव्हिजन किंवा सिनेमा मधल्या कोणत्याही कॅरेक्टरमध्ये तुम्ही त्यांना दुधात जशी साखर मिसळावी तसे ते मिसळून जातात आणि एक वेगळंच कॅरेक्टर आपल्याला बघायला मिळतं. सो असे खूप आहेत. म्हणजे मी अशी नावं, मला ना माझा प्रॉब्लेम नावांचा आहे. मी ना नॉर्मली कोणाला नावं ठेवत नाही, त्यामुळे पटापटा मला नावं आठवतही नाही. आय एम सॉरी, हा विनोदाचा भाग आहे. पण तो मुद्दा असा आहे की खूप आहेत, मला सगळेच आवडतात. त्यांच्यामध्ये काही ना काहीतरी असतंच जे आपण घ्यावं. आणि एक नट म्हणून शेवटी तुम्हाला किती ऑब्झर्व करता, एक दिग्दर्शक म्हणून तुम्ही किती ऑब्झर्व करता, हे सगळ्यात जास्ती महत्वाचं असतं. आणि मला असं वाटतं की प्रत्येकाकडनं जर तुम्ही थोडं थोडं जरी घेतलं तरी संजीव कुमार यांची आठवण झाली. करेक्ट, डेफिनेटली झाली. म्हणजे नासिरुद्दीन शाह, बच्चन साहेब, परेश रावल, संजीव कुमार, किती नावं घ्यायची. ही हिंदीतली झाली, तशीच मराठीत आहेत, तशीच वेगवेगळ्या साऊथच्या भाषांमध्ये आहेत, बंगाली. म्हणूनच मी म्हटलं की नावं घेण्यात इश्यू नाही, कारण असंख्य आहे आणि प्रत्येकातून काही ना काहीतरी घेण्यासारखं असतं. बरोबर. सोमेश जी म्हणतायत की तुमचा रंग माझा वेगळाचा अभिनय फार आवडला. थँक्यू सो मच सोमेश जी. अजून कोणाकोणाच्या काय कमेंट्स आहेत ते आता आपण जरा बघूया आणि मग तुझ्या पुढच्या प्रश्नावर. हा एक आशिष बाबरांचा प्रश्न आहे. सिरियल आणि फिल्म मध्ये घेतलेले रोल यांचा वैयक्तिक आयुष्यात काही बदल आला आहे का? काही रोल्स तुम्हाला काही गोष्टी देऊन जातात डेफिनेटली, आणि त्या दोन्ही प्रकारच्या असतात. काय करायचं नाही आणि काय करावं, हे दोन्ही तुम्हाला काही रोल्स मधनं सुद्धा काही, कारण ती कॅरेक्टर्स लेखकांनी उभी केलेली असतात. बरोबर. तर आता म्हणजे एक निर्णय स्वतःसाठी, ह्या माझ्या चित्रपटाचं जर उदाहरण घेतलं तर त्याच्यात सगळं उत्तम आहे. तुम्ही चित्रपट पहा मंडळी, आणि मला डेफिनेटली मेसेंजरवरती मेसेज करा. मोहिनीनी पाहिलेली फिल्म आहे, आत्ता प्राईम व्हिडिओवरती फिल्म अवेलेबल आहे, पहा आणि मला तुमचा अभिप्राय कळवा. त्यातला ईशान, सुबोध भावेनी केलेलं जे कॅरेक्टर आहे ते खूप इंट्रोवर्ट आहे. सी, कसं असतं, परिस्थिती माणसाला काही काही गोष्टी करायला लावते. संस्कार असतात, स्वतःचं अपब्रिंगिंग असतं, आपण कोणत्या परिस्थितीत कशा पद्धतीने वाढलो, त्या सगळ्या गोष्टी असतात. त्यामुळे जर ईशान हा इंट्रोवर्ट, म्हणजे खूप अंतर्मुख नसता, जर तो बोलघेवडा असता माझ्यासारखा, तर कदाचित त्याच्या आयुष्यात जे काही घडतं ते तसं घडलं नसतं. बरोबर. पण प्रत्येक ठिकाणी तो पटकन व्यक्त होत नाही, तो इंट्रोवर्ट असल्यामुळे, आणि मग त्यातून अन्वयार्थ काढले जातात. आणि मग माझं हे स्पष्ट म्हणणं आहे की आपण काय बोलतो याच्यापेक्षा समोरचा त्यातून काय अर्थ काढतो हे फार महत्वाचं असतं. आणि म्हणून आपण बोलताना स्वतः ऐकावं लागतं की आपल्या तोंडून उणादुणा शब्द काही बाहेर पडत नाही ना, चुकीचं काही बोललं जात नाही ना. म्हणून स्वतःचं बोलणं स्वतः, नट म्हणून तर ऐकणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे तुमचा स्वतःचा टोन, बोलण्याचं, तुमच्या शब्द जे बाहेर येतात त्याचं टेक्स्चर, आवाजाचं टेक्स्चर, तुमचे चढ उतार आवाजात, हे सगळं स्वतः. मीच जर माझं बोलणं ऐकलं नाही तर मग मोहिनी तू काय ऐकशील? बरोबर आहे, खरं आहे. सो अनेक रोल्स
किंवा सगळेच रोल्स तुम्हाला काही ना काही देऊन जातात. तुमचे को आर्टिस्ट तुम्हाला खूप गोष्टी देऊन जातात, शिकवतात. जसं काय करायचं तसंच काय करायचं नाही हे सुद्धा शिकवतात. बरोबर. आपण फक्त स्पंज सारखं ते ऍब्सॉर्ब करत राहावं लागतं. तुमचा जो मूवी आहे, आपण आता ज्याबद्दल बोललो, एक निर्णय स्वतःचा स्वतःसाठी, या मूवीसाठी तुम्ही लेखनही केलं आहे, त्याच्यानंतर निर्माते तुम्हीच आहात आणि दिग्दर्शकही तुम्हीच आहात. तर ही सगळी जी मांडणी आहे, हे सगळे कसब तुम्ही कसे ठाम मांडले, किंवा हे सगळं एका व्यक्तीने करणं ही काही सोपी गोष्ट नाही, बरोबर? आणि तुम्ही सगळं हे खूप छान रित्या साकारलेलं आहे. तर हे सगळं तुम्ही कसं आत्मसात केलं, हे सगळं येण्यासाठी तुम्ही कसा अभ्यास केला? पुन्हा एकदा मी तुला तेच सांगेन, माझे सगळे गुरु विनय धुमाळे सर, दामू केंकरे सर, पवन कौल सर, त्याच्यानंतर अमोल पालेकर सर, चित्राताई, देबू देवधर, श्रावणी देवधर, आणि मी ज्यांच्या बरोबर काम करत आलो नाटकाच्या ह्याच्यात, अरविंद देशपांडे सर, सुलपा, आम्ही त्यांना आता सर म्हणत नाही की सुलू मावशी आम्ही म्हणायचो, अरविंद पप्पा म्हणायचो. ही सगळी मंडळी जी ही नुसती ज्येष्ठ नव्हती, तर ती ज्ञानवृद्ध होती किंवा आहेत. त्यांच्याकडे एवढं आहे, त्यांच्या अनुभवातनं, त्यांच्या शिक्षणातनं त्यांनी जमवलेलं किंवा मिळवलेलं, आणि ते त्यांनी त्या काळात भरभरून आम्हाला दिलं विद्यार्थी दशेमध्ये असताना. सो ह्या सगळ्याचा कसा आणि कधी आणि किती उपयोग करायचा, आपल्याकडे एक मिसळण्याचा डबा असतो स्वयंपाकाच्या, म्हणजे स्वयंपाकघरामध्ये, बरोबर? त्याच्यामध्ये हिंग असतं, जिरं असतं, मिरी असते, आणखीन काय असतं, हळद असते, तिखट असतं, मसाला असतो, सगळं असतं. हे भरून ठेवावं लागतं विद्यार्थी दशेत असतानाच. फॉर्च्युनेटली, टचवूड, माझ्या सगळ्या गुरूंमुळे मला अनेक गोष्टी ज्या शिकता आल्या, त्यातमध्ये मला प्रोडक्शन कसं पाहायचं, हँडल करायचं हे शिकता आलं. दिग्दर्शनाचा विद्यार्थी तर मी होतोच, 12 वर्ष ते केलं, एक तप. त्यानंतर व्हॉइसिंग, आणि व्हॉइसिंग करत असताना मग आता तू नाहीतरी व्हॉइसिंग करतोयस, तुला वेळ भरपूर आहे, मग एक छोटंसं कॅरेक्टर आहे तुझ्या पर्सनॅलिटीला सुटेबल, कर तू, जरा मला गरज आहे आता, मी तू कुठे शोधत बसू, तू मित्र आहे, असं म्हणून करायला सुरुवात केली. आणि मग नंतर ज्या मुलाला की तो नाही, ऍक्टिंग, डबिंग शक्य नाही असं ज्याच्याबद्दल बोललं जात होतं, आज त्याला एक अभिनेता म्हणून कन्सिडर केलं जातं, एक व्हॉइस आर्टिस्ट म्हणून कन्सिडर केलं जातं. आणि हे सगळं आय डेडिकेट टू माय गुरु आणि माय सद्गुरू, की त्यांच्याकडनं जी शिकवण मिळत गेली त्यातून हे. आता कसं आहे की शेवटी तुमच्या आई वडिलांचे संस्कार, त्यांच्याकडनं तुम्ही इनहेरिट केलेले जीन्स, यातून तुम्हाला हे सगळं मिसळण्याच्या डब्यातलं कसं वापरायचं हे कळण्याची पात्रता पण एक आलेली असते, किंवा त्या संस्कारातनं ती त्यांनी दिलेली असते, ती सुद्धा वापरता यावी लागते. म्हणजे तुम्ही जर मिसळण्याच्या डब्यातले पदार्थ एवढ्या मोठ्या डाव किंवा चमचा मोठा घेऊन घालायला गेलात तर वांदे होतील. त्यासाठी केवढा चमचा पाहिजे हे सुद्धा कळावं लागतं. आणि हे सगळं मला त्या वयात माझ्या शिकवणारी लोक भेटले. त्यामुळे एक निर्णय स्वतःचा स्वतःसाठी, जसं मी मगाशी म्हटलं, 3 दिवस आधी प्रोड्युसर बॅकआउट झाला, आणि माझ्या सद्गुरूंच्या कृपेनी, त्यांच्यावरच्या श्रद्धेतून, आणि मा आणि भाऊ, आम्ही डॉक्टर स्वरूप प्रामाणिकांना भाऊ म्हणतो, आणि मा भाग्यश्री प्रामाणिक, आमच्या सद्गुरू दोघेही, यांचे आशीर्वाद, गजानन महाराजांची कृपा, आणि आज तागायत ज्यांच्याकडनं मी काही जे शिकलो असेल, त्यांनी जे शिकवलं त्या सगळ्यातून एक धारिष्ट्य निर्माण झालं, मन खंबीर झालं, आणि ती उडी घेण्याचा धीर मिळाला. आणि फायनली एक निर्णय जशी बनायची होती, मी लेखक नाही, म्हणजे मी तोपर्यंत ही फिल्म लिहीपर्यंत मी बारीक चिरीक चुटूर पुटूर कुठेतरी कॉर्पोरेट फिल्म मध्ये 2 वाक्य करेक्ट केली, किंवा एखाद्या छोट्याशा डॉक्युमेंटरीसाठी 4 वाक्य लिहिली, इतकंच केलं होतं. ही फिल्म हे माझं पहिलं लेखन आहे, फुल फीचर फिल्मच्या साठी केलेलं. ना नाटक लिहिलं, ना एकांकिका लिहिली, कधीतरी पूर्वी एखाद दुसरी कविता लिहिलेली असेल ती गोष्ट वेगळी. पण मुद्दा असा होता की एखादी गोष्ट आत्मसात केलेली ती अप्लाय कशी करायची, ह्याचं जर तुम्हाला ट्रेनिंग करेक्ट मिळालेलं असेल, आणि ते कोण शिकवत आहे, देबू देवधरांसारख्या अत्यंत नावाजलेल्या मोठ्या ज्येष्ठ
किती लोकांचं हे नशीब आहे मला सांग, की स्वतः साक्षात देबू देवधरांसारखा माणूस तुम्हाला एंड क्लॅप कशी द्यायची हे शिकवतो. स्क्रिप्ट मधले चढ उतार कसे हे चित्राताईकडनं शिकलो असेल, विनय धुमाळे सरांकडनं शिकलो असेल, राजीव नाईक कडनं, अरुण नाईक कडनं शिकलो असेल, की जे उत्तम लेखक आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या एक निर्णयाच्या बाबतीत वर्क होणार होत्या, म्हणून कदाचित त्याच्या आधीच्या 25-30 वर्षामध्ये तशी तशी मंडळी त्यांनी माझा शिष्य म्हणून स्वीकार केला, मला 4-4, 5-5, 6-6, 10-10 गोष्टी शिकवल्या आणि त्यातून एक निर्णय स्वतःचा स्वतःसाठी हा इतके सगळे मोठे मोठे कलाकार त्यात असताना जे एक नौखा दिग्दर्शक श्रीरंग देशमुख त्यांच्या समोर उभा होता तरी त्याचं ऐकून तो सांगेल ते करायला तयार होते, कारण त्यांना एकच गोष्ट माहिती होती की कोणत्या आडातून ह्या पोहऱ्यात आलाय हे त्यांना माहिती होतं. पोहरा महत्वाचा तेव्हाच असतो जेव्हा आड कोणता आहे आणि कोणत्या आडातनं त्या पोहऱ्यात आलेलं आहे पाणी हे त्यांना माहिती होतं. आणि त्यांनी प्रत्येकाने छोटी छोटी परीक्षा घेतली माझी, नाही अशातला भाग नाही, पण ती परीक्षा घेतल्यानंतर त्यात मी यशस्वी झालो म्हटल्यानंतर त्यांनी शब्दशः माझं सगळं ऐकलं आणि त्याचाच परिपाक म्हणजे एक निर्णय स्वतःचा स्वतःसाठी, जो आज प्राईम वरती अजूनही लोक पाहू शकतात. तुम्हाला परीक्षा द्यावी लागते याचा अर्थ परीक्षा कुणाला द्यायला लागत नाही. परीक्षा ही कसं असतं, आपण इतकं छान वाक्य आहे की प्रत्येक माणूस हा आयुष्यभर विद्यार्थीच असतो. तो काही ना काही कसं आहे, मी बालपणात चालायला शिकलो, तरुण झाल्यावर मी धावायला शिकलो किंवा आणखीन 4 खेळ खेळायला शिकलो, लिहा वाचायला शिकलो, मग मी थोडा मोठा झालो त्याच्यापेक्षा मग मी हे शिकलेलं सगळं इम्प्लिमेंट कसं करायचं, अप्लाय कसं करायचं ते करायला शिकलो. मग त्याच्यानंतर संसार करायला शिकलो लग्न झाल्यानंतर, मग त्याच्यानंतर मुलं झाल्यानंतर मुलांना कसं वाढवायचं हे शिकलो किंवा शिकतोय. मग त्याच्यानंतर त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांचे जेव्हा संसार सुरू होतील तेव्हा मला बॅकसीट घ्यायला लागणार आहे, ती कशी घ्यायची हे मला शिकावं लागेल. आणि म्हातारपणामध्ये माझं असणं हे कसं आपण म्हणतो ना की त्यातून काहीतरी ऍडिशन होईल माझ्या कुटुंबाच्या आयुष्यात, त्यातून काहीतरी त्यांना मिळत राहील, माझा बोजा नाही होता का, हेही मला शिकावं लागेल. त्यामुळे शिकावं हे प्रत्येक पावलागणिक लागतं आणि प्रत्येक पावलागणिक मी काय शिकलोय याची जगाने घेतली नाही तरी स्वतःची स्वतःसाठी एक परीक्षा असते, त्याच्यात उत्तीर्ण व्हावं लागतं. खरे खरे. तुमचा शूटिंग दरम्यानचा किंवा मूव्ही चित्रपटा दरम्यानचा एखादा मजेशीर अनुभव ऐकायला आवडेल. मजेशीर म्हणजे ना, तो आता ऐकताना खूप मजेशीर आहे. आम्ही जून 2017, आपली वेळ बघा, आपण नाहीतर तासन तास बोलत राहू शकतो, कारण तू पण छान प्रश्न विचारतेस. आणि अच्छा, तर एक गमतीशीर किस्सा असा होता की मला कोकणात शूटिंग करायचं होतं. एक निर्णय, आवाज येत नाही असं सविता मॅम म्हणतायत. सविता मॅम आवाज येत नाहीये का अजूनही? बाकी कुणाला आवाज येत नसेल तर प्लीज सांगा, नाहीतर हे सगळंच म्हणजे अरण्य रुदनासारखं व्हायचं. कारण मला मोहिनीचा आवाज येतोय. मोहिनी, तुला माझा येतोय? हो, मला पण येतोय. पण मग सविता मॅडम म्हणतायत की त्यांना आवाज येत नाहीये. प्लीज सांगा की आवाज येतोय का नाही. तर आवाज येत नाही असं परत म्हणणं आहे त्यांचं का? अश्विनी बोलतात. अश्विनी, नमस्कार अश्विनी मॅम, आवाज येतोय का? येतोय आता. तर तू पाहिलेस फिल्म, आणि ज्यांनी पाहिली नसेल त्यांनी ते पाहतील. एक निर्णय स्वतःचा स्वतःसाठी अमेझॉन प्राईम व्हिडिओवर. त्या चित्रपटामध्ये तुला आठवत असेल तर एक गाणं आहे, हे बरे झाले दिला अंधार तू इतका मला, एक ठिणगी आत माझ्या लागली उजळायला. वैभव जोशींनी अफलातून लिहिलेली हे काव्य आहे.
आणि तितकीच अप्रतिम चाल, रादर 2 चाली बांधली आहे. एक फिमेल व्हर्जन आहे आणि एक कव्वाली व्हर्जन आहे. कमलेश भडकमकरांचं म्युझिक आहे आणि त्यांनी अप्रतिम चाली बांधली आहेत आणि त्याचं चित्रीकरणही वेगवेगळ्या पद्धतीने आपण केलेलं आहे. मोहिनी, तुझा आवाज येत नाही असं. तर हा, बोला सर, आता सध्या तुम्हीच बोलतायत तर. येतोय येतोय येतोय. हा, भूषणजी म्हणतायत येतोय. तर आम्हाला तू त्या गाण्यात पाहिलं असशील, हे बरे झाले सुबोध, म्हणजे डॉक्टर ईशान आणि मानसी कुंजिका काळविंट हे त्या गाडीतून कोकणात निघालेले असतात. ती मर्सिडीज बेन्झ आहे पांढऱ्या कलरची. हो हो हो. हा, आणि ती कोकणातली मर्सिडीज आम्हाला वापरायची होती. त्यामुळे आम्ही आधी जाऊन अंजली जोशी, मी मगाशी म्हटलं माझी बहीण पुण्यात असते, डॉक्टर आहे, ती ऑनलाईन आहे. हॅलो अंजू. तर हा, ती डॉक्टर आहे. आता अनेक कोविड पेशंट्स ती होमिओपॅथ आहे आणि तिने बरे केलेत. मी सुद्धा आजपर्यंत गेल्या 25-30 वर्षामध्ये, 40-35 वर्षामध्ये फक्त तिचं होमिओपॅथी औषध घेऊनच जे काही जेव्हा केव्हा होतं तेव्हा बरा झालेला आहे. तर सांगायचा मुद्दा असा की ती मर्सिडीज कार आम्हाला जानेवारी 2018 मध्ये शूटिंग करायचं होतं. मी जाऊन आधी बघून आलो होतो ऑगस्ट महिन्यामध्ये 17 सालच्या, की आम्हाला एक हे घ्यायचं. डिसेंबरमध्ये पुण्यात दुसरा शेड्यूल होतं. तर मी काय केलं, मी रत्नागिरीला गेलो. एक पांढरी मर्सिडीज शूटिंगला मिळेल असं कळल्यानंतर तशीच्या तशी माझी मी एक पांढरी मर्सिडीज माझ्या मित्राला रिक्वेस्ट करून मागवली की मला एका सीनसाठी. काय होत आहे?